दिल्लीतील आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली बंद. सर्वपक्षीय आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीवर. शिक्षणतज्ज्ञ श्री सोनम वांगचुक यांना दिल्लीतील उपोषण स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा तसेच विद्यार्थी नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दीपके आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज गडचिरोली येथे सर्वपक्षीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. मोदी सरकारने आंदोलन दडपण्यासाठी केलेल्या दडपशाहीचा निषेध करत सकाळी 8:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा मुख्यालयात आंदोलन पार पडले. या देशभरात या घटनेविरोधात संतापाची लाट उसळली असून तिची धग आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातही पोहोचली आहे. सर्वप्रथम जिल्हा मुख्यालयातील सर्व व्यापारी आस्थापने, शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद यशस्वी केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आझाद समाज पार्टी, शेतकरी कामगार पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आणि विशेषतः शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या शेवटी सर्वपक्षीय नेत्यांनी इशारा देत सांगितले की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील 8 दिवसात राजीनामा दिला नाही तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हे आंदोलन अधिकच तीव्र करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचे दमन न करता त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीनं सकारात्मक निर्णय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. गडचिरोली संवाददाता आसिफ कुरेशी.